महायुतीचं खाते वाटप जाहीर झालेलं आहे। आताची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे। खाते वाटप जाहीर झालेलं आहे। एकनाथ शिंदेंकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं असणार आहे। आपण पाहतोय खाते वाटपाची जी उत्सुकता लागलेली होती, आता खाते वाटप जाहीर झालेलं आहे। महायुतीचं खाते वाटप जाहीर झालेलं आहे। एकनाथ शिंदेंकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं असणार आहे। महायुतीचं खाते वाटप जाहीर झालेलं आहे। हसन मुश्रीफांकडे वैद्यकीय शिक्षण खातं असणार आहे। आपण पाहतोय खाते वाटप महायुती सरकारचं जाहीर झालेलं आहे। चंद्रकांत पाटलांकडे उच्च तंत्र शिक्षण मंत्रालय असेल। देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री असतील। पुन्हा एकदा गृह मंत्रालय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणार आहे। अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं गेलेलं आहे। अर्थ खात्यासंदर्भात जो पेच होता तो आता सुटलेला दिसतोय। राष्ट्रवादीला अर्थ खातं मिळालेलं आहे। एकनाथ शिंदे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं, चंद्रशेखर बावनकुळेंकडे महसूल खातं आहे। महायुतीचं खाते वाटप जाहीर झालेलं आहे। आपण ते पाहतोय। राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालेलं आहे। देवेंद्र फडणवीस गृहमंत्री। आताची मोठी बातमी समोर येते आहे। एकनाथ शिंदे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं त्यांच्याकडे गेलेलं आहे। तर अजित पवार अर्थ खातं, अर्थमंत्री अजित पवार। राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा मंत्रालय गेलेलं आहे। तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल खातं। देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री। एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खातं गेलेलं आहे। अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं गेलेलं आहे। आपण पाहतोय खाते वाटप जाहीर झालेलं आहे। खाते वाटप आज किंवा उद्या सकाळपर्यंत जाहीर होणार असं बोललं जात होतं। त्यानंतर आता खाते वाटप जाहीर झालेलं आहे। संपूर्ण खाते वाटप जाहीर झालेलं आहे। देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असतील। एकनाथ शिंदेंकडे नगरविकास मंत्रालय, अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं असणार आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल, त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा मंत्रालय असणार। तर हसन मुश्रीफ यांच्याकडे मेडिकल एज्युकेशन म्हणजे वैद्यकीय शिक्षण खातं त्यांच्याकडे गेलेलं आहे। चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च तंत्र शिक्षण मंत्रालय असणार। गिरीश महाजन यांच्याकडे देखील जलसंपदा खातं गेलेलं आहे। गणेश नाईकांकडे वन खातं गेलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले आहे। शुभम, खाते वाटप जाहीर झालेलं आहे। अपेक्षित आपण जी यादी दाखवत होतो त्याच्या संदर्भातला जो शिक्कामोर्तब झालेला आहे, कशा प्रकारचं खाते वाटप आहे? श्रेयस, आपण बघू शकतो महाराष्ट्र राज्याचं गतिमान महायुती सरकार जे आहे त्याचं गतिमान खाते वाटप जे आहे ते आलेले आहे। अवघ्या काही वेळ आधीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे असं सांगितलं होतं की लवकरच खाते वाटप जे आहे ते होणार आहे। आणि आता जी आहे यादी समोर आलेली आहे, ज्याच्यामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस जे आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, त्यांच्याकडे गृह खातं जे आहे ते आलेलं आहे। अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं जे आहे ते आलेलं आहे। अर्थातच ज्यानुसार ठरलं होतं त्याचनुसार हे नावं जे आहेत ते समोर येताना आपल्याला दिसून येत आहेत। श्रेयस जी, आपण पाहतोय की या संदर्भात गृह खातं आणि अर्थ खातं या संदर्भातला मोठा पेच होता। मात्र आता राष्ट्रवादीकडे अर्थ खातं गेलेलं आहे आणि गृह मंत्रालय हे भाजपानंच आपल्याकडे ठेवलेलं आहे। आता यामध्ये अनेक फेरबदल सुद्धा झालेले आहेत। जसं आपण पाहतोय दादा भुसे यांच्याकडे आता शालेय शिक्षण खातं गेलेलं आहे। तर कुणा मंत्र्याचं यामध्ये खच्चीकरण झालेलं आहे, तर कुणाला चांगलं खातं मिळालेलं आहे, तर त्या संदर्भात काय माहिती आहे? अर्थातच बघू शकतो की भारतीय जनता पक्षाकडे सर्व महत्वाची खाती आहेत ती अर्थातच आलेली आहे। तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देखील महसूल खाते जे आहे आलेलं आहे। चांगली खाती जी आहेत ती आलेली आहेत आणि याच अनुषंगाने पूर्ण जे खाते वाटप आहे ते समोर आलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं जे आहे ते आलेलं आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल खातं आहे आणि याचनुसार जे आहे गृहमंत्री पदाबद्दल जो चर्चा जी होती, जो पेच जो होता तो देखील जो आहे सुटला होता अशी माहिती मिळत होती। आणि ते जे आहे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाकडे आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे जे खातं आहे ते देण्यात आलेलं आहे। श्रेयस, सोबतच अनेक मंत्री आहेत त्यांच्याकडे आहे। चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च तंत्र शिक्षण खातं जे आहे ते आलेलं आपल्याला दिसून येत आहे। हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खातं जे आहे ते आलं आहे आणि त्यानुसार संपूर्ण यादी जी आहे ती आपण बघू शकतो आलेली आहे। जी, या संदर्भात कुठल्या मंत्र्यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे का? कारण आपण पाहतोय आता अनेक फेरबदल सुद्धा खाती वाटपामध्ये दिसत आहेत, त्यावरून आता समोर नाराजी नाट्य तेही येऊ शकतं। त्या संदर्भात काही प्रतिक्रिया येते का? अर्थातच यादी जी आहे राज्यपालांकडे जी आहे ती आज सकाळी देण्यात आली होती अशी सूत्रांकडून माहिती जी आहे ती मिळत होती आणि त्यानुसार आता जी हे
संपूर्ण येताना दिसून येत आहे. आपण कोणाची जरी आली होती, अनेक मंत्री जे आहेत आपापल्या मतदारसंघात गेलेले आहेत. उद्या जे आहे त्यांचं मोठ्या जल्लोषात जे आहे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर स्वागत जे आहे आपल्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यांमध्ये होताना दिसून येणार आहे. त्यामुळे नागपूरमध्ये सध्या तरी कोण कोण उपस्थित आहे याच्याबद्दलची माहिती जी आहे ती मिळत नाही आहे. पण सध्या सर्वप्रथम जी आहे हीच महत्वाची बाब आहे की खाते वाटप जे आहे ते झालेलं आहे. 1.5 ते 1.5 महिना जो आहे झालेला आहे. महायुतीचं सरकार जे आहे महाराष्ट्रामध्ये येऊन आणि त्यानंतर ही यादी जी आहे आपल्याला समोर येताना दिसून सरकार जे आहे ते चाललेलं आहे. गणेश नाईक यांच्याकडे 2 मंत्री जे आहेत आता गणेश नाईक असणारे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा मंत्री जे आहे ते आलेलं आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे जे आहे चांगलं खातं आलं आहे जे आहे ते आहे. त्यामुळे उदय सामंत हे पुन्हा एकदा उद्योगमंत्री सोबतच भारतीय जनता पक्षामधून पंकजा मुंडे यांची पुन्हा एकदा राजकारणात कमबॅक झाल्यानंतर त्यांच्याकडे पर्यावरण जे खातं आहे ते आलेलं आहे. आणि अशाच पद्धतीत सर्व यादी जी आहे ती येताना दिसून येते. महत्वाचं म्हणजे अतुल सावे यांच्याकडे ओबीसी विकास खातं जे आहे ते आलेलं आहे. ओबीसीसाठी जो आहे मोठा वाद जो आहे अजून देखील सुरू आहे. छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारल्यानंतर ओबीसी खातं जे आहे ते कोणाकडे जाणार, त्यानंतर आता अतुल सावे यांच्याकडे ते खातं आलेलं आहे. श्रेयस जी, धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. खाते वाटपासंदर्भात महत्वाची घडामोड समोर आलेली आहे. आपण पाहतोय कुणाकुणाला कोणतं खातं मिळालेलं आहे. धनंजय मुंडेंना अन्न आणि पुरवठा खातं देण्यात आलेलं आहे. राधाकृष्ण विखे पाटलांना जलसंपदा मंत्री ते असतील. उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं आहे. उदय सामंत उद्योग मंत्री. अदिती तटकरे यांना महिला आणि बाल विकास मंत्रालय देण्यात आलेलं आहे. या सरकारमध्ये सुद्धा त्यांच्याकडे महिला आणि बाल विकास होतं. त्यानंतर नरहरी झिरवाळ यांना अन्न आणि औषध हे विभाग सोपवण्यात आलेला आहे. गुलाबराव पाटलांकडे पाणी पुरवठा मंत्रालय असणार आहे. गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीसच असतील. अतुल सावे ओबीसी विकास आणि दूध विकास मंत्री असतील. जवळजवळ जी संभाव्य खाते वाटपाची यादी आम्ही आपल्याला दाखवत होतो तेच त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं दिसतंय. कारण या संदर्भात आता सूत्रांकडून माहिती मिळालेली होती आणि सकाळीच ही यादी राज्यपालांकडे पाठवण्यात आलेली होती. महायुतीचं खाते वाटप जाहीर झालेलं आहे. अजित पवार अर्थ खातं त्यांच्याकडे गेलेलं आहे. माणिकराव कोकाटे कृषी खातं त्यांच्याकडे गेलेलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे महसूल खातं त्यांच्याकडे आहे. महायुती सरकारचं खाते वाटप झालेलं आहे. गुलाबराव पाटील हे पाणी पुरवठा मंत्री असतील. संजय शिरसाट यांना सामाजिक न्याय विभाग देण्यात आलेला आहे. हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री. प्रताप सरनाईक परिवहन खातं त्यांच्याकडे गेलेलं आहे. चंद्रकांत पाटील हे उच्च तंत्र शिक्षण मंत्री. गणेश नाईकांकडे वनमंत्री म्हणून ते काम पाहतील. भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी योजनेचं खातं गेलेलं आहे. आकाश फुंडकर हे कामगार मंत्रालय सांभाळतील. कामगार हे खातं त्यांच्याकडे गेलेलं आहे. महायुती सरकारचं खाते वाटप जाहीर झालेलं आहे. ती बातमी आपण पाहतोय. बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार खातं असणार. पंकजा मुंडे पर्यावरण खातं त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. अनेक नवे चेहरे आपल्याला यंदाच्या मंत्रिमंडळामध्ये पाहायला मिळालेले आहेत. त्यानंतर आता आपण पाहतोय हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री असतील. गणेश नाईक यांच्याकडे वन खातं गेलेलं आहे. महायुती सरकारचं खाते वाटप आपण पाहतोय. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा खातं असणार. महायुती सरकारचं खाते वाटप अर्थ खातं राखण्यामध्ये अजित पवार यशस्वी झाल्याचं दिसतंय. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं आहे. त्यानंतर आपण कोणाकडे कोणतं खातं गेलेलं आहे त्याची यादी पाहतोय. अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं. गणेश नाईक पर्यावरण मंत्री. त्यानंतर मंगलप्रभात तोडा यांच्याकडे हे देखील मंत्री त्यांनी पदाची शपथ घेतली होती. यावेळेला काही अनेक नवीन चेहरे देखील आपल्याला पाहायला मिळाले आहेत. पंकजा मुंडे असो किंवा इतर काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे. त्यांना सुद्धा महत्त्वाची खाती मिळालेली आहेत. गणेश नाईक हे वनमंत्री म्हणून काम करतील. त्यांना वन खातं गेलेलं. नितेश राणे यांना मत्स्य व्यवसाय आणि बंदरे हे विभाग मिळालेला आहे. संजय शिरसाट यांना सामाजिक न्याय खातं देण्यात आलेलं आहे. पंकजा मुंडे यांना पर्यावरण मंत्रालय देण्यात आलेलं आहे. गुलाबराव पाटलांना पाणी पुरवठा मंत्रालय देण्यात आलेलं आहे. याआधीसुद्धा त्यांनी पाणी पुरवठा मंत्रालयाचा कारभार सांभाळलेला आहे. बाबासाहेब पाटील हे सहकार खातं त्यांना दिलेलं आहे. माणिकराव कोकाटेंना कृषी खातं देण्यात आलेलं आहे. माणिकराव कोकाटे कृषी मंत्री असतील. हे खातं आधी धनंजय मुंडे यांच्याकडे होतं. आता धनंजय मुंडे यांना अन्न आणि नागरी पुरवठा खातं देण्यात आले. दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री असतील. हे खातं आधी दीपक केसरकर यांच्याकडे होतं. संजय शिरसाट हे सामाजिक न्याय विभाग त्यांच्याकडे असणार. पहिल्यांदाच त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. त्यानंतर प्रताप सरनाईक परिवहन खातं त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. परिवहन मंत्री असतील.
भरत गोगावले पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. रोजगार हमी योजना खातं त्यांच्याकडे गेलेलं आहे. नरहरी झिरवाळ हे देखील पहिल्यांदा यात आलेले आहेत. आकाश फुंडकर यांनी देखील पहिल्यांदा कॅबिनेटची शपथ घेतली. कामगार मंत्रालय त्यांच्याकडे गेलेलं आहे. धनंजय मुंडे हे कृषी मंत्री होते आधी, आता त्यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खातं असणार. बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार खातं असणार. गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा खातं असणार. महत्वाची खाती कोणाकोणाला गेलेली आहे आपण ती पाहतोय. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्रीच असणार आहेत. वैद्यकीय खातं हे हसन मुश्रीफ यांच्याकडे गेलेलं आहे. प्रताप सरनाईक परिवहन खातं त्यांच्याकडे गेलेलं आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्रालय हसन मुश्रीफ यांच्याकडे असणार आहे. उदय सामंत हे उद्योग मंत्रीच असतील. या आधीच्या सरकारमध्ये सुद्धा त्यांच्याकडे उद्योग खातं होतं. चंद्रशेखर बावनकुळे पहिल्यांदा या मागच्या सरकारमध्ये नव्हते, यामध्ये आहेत. महसूल मंत्रालय त्यांच्याकडे आहे. एकनाथ शिंदे नगर विकास मंत्रालय त्यांच्याकडे आहे. अर्थ खातं राखण्यामध्ये अजित पवार यशस्वी झालेले आहेत. खाते वाटप जाहीर झालेलं आहे आपण ते पाहतोय. चंद्रशेखर बावनकुळे, धनंजय मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, हसन मुश्रीफ, गिरीश महाजन, गणेश नाईक या संपूर्ण मंत्रिमंडळाचं खाते वाटप कसं असणार आहे त्यावर आपण नजर टाकतोय. अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं देण्यात आलेलं आहे. गुलाबराव पाटील पाणी पुरवठा मंत्रालय त्यांच्याकडे आहे. पंकजा मुंडे यांची देखील मंत्रिमंडळात पहिल्यांदा यावेळेला वर्णी लागलेली आहे. 2014 मध्ये त्या फडणवीसांसोबत मंत्रिमंडळात होत्या, त्यानंतर आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळात आहेत. या संदर्भातली माहिती येत होती. अखेर आता खाते वाटप जाहीर झालेलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा खातं आहे. महायुती सरकारचं खाते वाटप समोर आलेलं आहे. दत्ता भरणे यांच्याकडे क्रीडा मंत्रालय असेल. आपण एका मागोमाग एक कोणाला कोणतं खातं देण्यात आलेलं आहे ते पाहतोय. थोड्याच वेळात या संदर्भातली यादी देखील आपल्या पुढे येईल, तेही आपण पाहणार आहोत. मात्र आपण तपशीलवार पाहतोय कोणाला कोणतं खातं मिळालेलं आहे. दादा भुसे यांना शालेय शिक्षण, त्यानंतर संजय राठोड यांना मृदा परीक्षण खातं गेलेलं आहे. उदय सामंत यांना उद्योग, मंगल प्रभात लोढा यांना कौशल्य विकास आणि पंकजा मुंडे यांना पर्यावरण, तर अतुल सावे यांना ओबीसी विकास खातं गेलेलं आहे. गिरीश महाजन यांना जलसंपदा खातं गेलेलं आहे. महायुती सरकारचं खाते वाटप जाहीर झालेलं आहे. राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप अखेर जाहीर झालेलं आहे. हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्रालय त्यांच्याकडे असेल. उदय सामंत उद्योग मंत्री, चंद्रकांत पाटील उच्च तंत्र शिक्षण मंत्री, हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्रालय त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. महत्त्वाचं खाते वाटप आपण पाहतोय कोणाकोणाला काय काय मिळालेलं. दत्ता भरणे त्यांना क्रीडा खातं मिळालेलं आहे. या खाते वाटपाची वैशिष्ट्य आपण पाहतोय. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री, एकनाथ शिंदे नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री, तर अजित पवार अर्थमंत्री. राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप समोर आलेलं आहे. नितेश राणे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आता खाते वाटप जाहीर झालेलं आहे. उद्योग मंत्री उदय सामंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय सामंतजी, माझा आवाज आपल्याला येत असेल अशी अपेक्षा आहे. सर्वात आधी तर आपलं खूप खूप अभिनंदन. खाते वाटपामध्ये आपल्याला उद्योग मंत्रालय देण्यात आलेलं आहे. या आधी सुद्धा आपल्याकडे ही जबाबदारी होती. आता पुढे 5 वर्ष कशा प्रकारे काम करणार? मी सर्वप्रथम शिवसेनेचे आमचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींना देखील मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी पुन्हा एकदा उद्योग खात्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर दिली. त्याचबरोबर मराठी भाषेचं खातं देखील माझ्याकडे दिलेलं आहे आणि त्यांनी टाकलेल्या विश्वासाला मी पात्र ठरेन आणि महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षित असलेली सेवा मी नक्की करेन ही आपल्या मार्फत मी खात्री देतो. उदयजी, एक शेवटचा प्रश्न असा की ज्या वेळेला आपण 2.5 वर्ष उद्योग मंत्रालय सांभाळत होता त्यावेळेला अनेक आरोपही झाले होते. उद्योग राज्याच्या बाहेर जात आहेत विरोधकांकडून. या 5 वर्षाची रूपरेषा या संदर्भातली कशी असेल? हॅलो
नाही, मागच्या 2.5 वर्षामध्ये प्रामाणिकपणानं माननीय शिंदे साहेबांच्या, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आम्ही पुन्हा एकदा नंबर 1 ला आणला जी आणि तो नंबर तसाच टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. जी. मराठी भाषेचं देखील खातं माझ्याकडे देण्यात आलेलं आहे. ज्या वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याच वर्षी हे खातं माझ्याकडे आलंय. त्याबद्दल मला मनापासूनचा आनंद आहे आणि दोन्ही खात्याच्या मार्फत जनतेची सेवा करू, जनतेला अपेक्षित असलेला विकास करू आणि जे मॅन्डेट जनतेनं आम्हाला दिलंय महाराष्ट्रातल्या जनतेनं त्याला विश्वासाला पात्र ठरून त्यांच्या मनातला विकास हा महाराष्ट्राचा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. जी धन्यवाद उदयजी, आपण या संदर्भातली प्रतिक्रिया दिली आणि जाता जाता आपलं खूप खूप अभिनंदन. एकदा उद्योगमंत्री उदय सामंत आपल्यासोबत चर्चा करत होते. त्यांनी जी जबाबदारी दिलेली आहे त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानलेले आहेत आणि जी जबाबदारी आपल्याला सोपवण्यात आलेली आहे त्यामध्ये कुठेही कामात कमी पडणार नाही असा विश्वास त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेला आहे. या आधीच्या सरकारमध्ये सुद्धा उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं होतं. आपण आता खाते वाटपाकडे नजर टाकतोय. कुणाकुणाला कोणतं खातं मिळालेलं आहे? आशिष शेलार यांना माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक मंत्रालय देण्यात आलेलं आहे. तर दत्ता भरणे यांना क्रीडा उद्योग कल्याण हे खातं गेलेलं आहे. अदिती तटकरे महिला बाल कल्याण खातं त्यांच्याकडे असणार. तर माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागलेली आहे. तर कृषी खातं त्यांच्याकडे असणार आहे. त्यानंतर शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्रालय त्यांच्याकडे असणार. जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामीण विकास खातं असणार आहे. आशिष शेलार यांच्याकडे माहिती आणि तंत्रज्ञान हे खातं असणार आहे. दादा भुसे यांच्याकडे आपण पाहूयात कोणतं खातं, शालेय शिक्षण त्यांच्याकडे खातं असणार आहे. संजय राठोड यांच्याकडे मृदा परीक्षण. तर उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं. अतुल सावे यांच्याकडे ओबीसी विकास खातं असणार. अदिती तटकरे यांच्याकडे महिला बाल विकास खातं. पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण खातं. कौशल्य विकास खातं मंगल प्रभात लोढा यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आठवडा होऊन गेला होता पण खाते वाटप जाहीर झालेलं नव्हतं. त्या संदर्भात विरोधकांकडून वेगवेगळ्या टीका केल्या जात होत्या. आता खाते वाटप जाहीर झालेलं आहे. या संदर्भातली प्रतिक्रिया देखील आपण उदय सामंत यांची जाणून घेतली. उद्योग खातं त्यांच्याकडे गेलेलं आहे. मागच्या मंत्रिमंडळात सुद्धा उद्योग खातं त्यांच्याकडे होतं. जी जबाबदारी आपल्याला देण्यात आलेली आहे ती योग्यपणे पार पाडणार असं त्यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना, जय महाराष्ट्राची प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलेलं आहे. आपण पाहतोय चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल खातं असणार. अन्न आणि नागरी पुरवठा धनंजय मुंडे यांच्याकडे. जलसंपदा खातं राधाकृष्ण विखे पाटलांकडे. हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खातं असणार. जलसंपदा हे खातं गिरीश महाजन यांना देण्यात आलेलं आहे. जयकुमार गोरे यांना ग्रामीण विकास खातं देण्यात आलेलं आहे. आशिष शेलार हे देखील यावेळी मंत्रिमंडळात आहेत. माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक विभाग ते पाहतील. दत्ता भरणे यांच्याकडे क्रीडा आणि योग कल्याण खातं आहे. महिला बाल विकास खातं अदिती तटकरे यांच्याकडे आहे. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. तर माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी खातं गेलेलं आहे. त्यानंतर नरहरी झिरवळ आपण पाहतोय. नरहरी झिरवळ यांना अन्न औषध प्रशासन वस्त्रोद्योग खातं हे संजय सावकारे यांना गेलेलं आहे. संजय शिरसाट यांना सामाजिक न्याय हे खातं गेलेलं आहे. परिवहन खातं प्रताप सरनाईक यांना. भरत गोगावले यांना रोजगार मंत्रालय त्यांना देण्यात आलेलं आहे. रोजगार हमी मंत्रालय भरत गोगावले यांच्याकडे असेल. तर मत्स्य व्यवसाय हे खातं नितेश राणे यांना देण्यात आलेलं आहे. नितेश राणे यांची पहिल्यांदा कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागलेली आहे. त्यानंतर त्यांना मत्स्य व्यवसाय हे महत्त्वाचं खातं त्यांना देण्यात आलेलं आहे. महायुती सरकारचं खाते वाटप जाहीर झालेलं आहे. आपण पाहतोय वेगवेगळ्या आता प्रतिक्रिया देखील या संदर्भातल्या हो पुढे येतील. उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली. त्यांनी यावेळी ही जबाबदारी आपल्याला सोपवण्यात आलेली आहे आपल्यावर, त्या संदर्भात योग्यरित्या ही जबाबदारी पार पाडणार असं विधान केलेलं आहे. बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार खातं देण्यात आलेलं आहे. गिरीश महाजन यांना जलसंपदा खातं देण्यात आलेलं आहे. विदर्भ, तापी आणि कोकण विभागातला जलसंपदा विभाग ते बघतील. संजय राठोड यांना माती आणि पाणी संवर्धन मंत्रालयाची त्यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे. मंगल प्रभात लोढा यांना कौशल्य विकास मंत्रालय
त्यांच्याकडे जबाबदारी असणार. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असतील. दादा भुसे शालेय शिक्षण मंत्रालय त्यांना देण्यात आलेलं आहे. संजय सावकारे यांना वस्त्रोद्योग. कशा प्रकारचं हे खातेवाटप आहे आपण त्यावर नजर टाकतोय. काही राज्यमंत्री देखील आहेत, त्यांनी देखील शपथ घेतलेली आहे. आशिष जयस्वाल अर्थ राज्यमंत्री असतील, तर त्यानंतर माधुरी मिसाळ यांनी देखील राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. त्यांच्याकडे नगरविकास राज्यमंत्री खातं असेल. पंकज भोयर यांच्याकडे गृह ग्रामीण राज्यमंत्री पद त्यांच्याकडे असणार. आकाश फुंडकर यांनी देखील राज्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे, तर त्यांच्याकडे कामगार हे खातं असणार आहे. आपण आता कोणाकडे कोणतं खातं गेलेलं आहे ते पाहतोय. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री, एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खातं, अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं, प्रकाश आंबेडकर यांना आरोग्य राज्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे. राज्यमंत्री पदाची देखील 6 जणांनी शपथ घेतलेली आहे. त्यांना देखील कोणतं खातं देण्यात आलेलं आहे तेही जाणून घेऊयात. आशिष जयस्वाल यांना अर्थ राज्यमंत्रीपद देण्यात आलेलं आहे. नगर विकास मंत्रीपद माधुरी मिसाळ यांना, पंकज भोयर यांना गृह ग्रामीण राज्यमंत्री पद मिळालेलं आहे. तर आकाश फुंडकर यांना कामगार खातं देण्यात आलेलं आहे. सहकार खातं हे आकाश फुंडकर यांना देण्यात आलेलं आहे. बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार खातं असेल, तर प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आरोग्यमंत्री राज्यमंत्री म्हणून ते काम पाहतील. कशा प्रकारे खाते वाटप असणार आहे ते आपण पाहतोय. 42 मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आलेलं आहे. एकामागे एक आपण प्रत्येकाचं कोणतं खातं आहे ते जाणून घेतोय. आपण स्क्रीनवर खाली आणि बाजूला सुद्धा कुणाकडे कोणतं खातं आहे ते पाहतात. अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं कायम आहे. उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं कायम आहे. गणेश नाईक यांना वनमंत्री हे खातं मिळालेलं आहे. गुलाबराव पाटील पाणी पुरवठा खातं त्यांना मिळालेलं आहे. पंकजा मुंडे यांना पर्यावरण खातं मिळालेलं आहे. अशोक उईके हे आदिवासी विकास मंत्री असतील. दादा भुसे यांना शालेय शिक्षण खातं मिळालेलं आहे. प्रताप सरनाईक यांना परिवहन खातं. आकाश फुंडकर यांना कामगार मंत्रालय. तर बाबासाहेब पाटील यांना सहकार खातं मिळालेलं आहे. संजय राठोड यांना माती आणि पाणी संवर्धन विभाग मिळालेला आहे. मंगलप्रभात लोढा यांना कौशल्य विकास मंत्रालय. हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण मंत्रालय देण्यात आलेलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्रालय त्यांच्याकडे आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खातं सोपवण्यात आलेलं आहे. गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा मंत्रालय. महायुती सरकारचं खाते वाटप कशा प्रकारे आहे आपण ते पाहतोय. गुलाबराव पाटील यांना पाणी पुरवठा खातं गेलेलं आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री कायम असणार. पंकजा मुंडे यांना पर्यावरण खातं गेलेलं आहे. जलसंपदा विदर्भ तापी कोकण हा विभाग गिरीश महाजन यांच्याकडे असणार आहे. तर अतुल सावे ओबीसी विकास मंत्री असतील आणि गणेश नाईक वनमंत्री असतील. अशोक उईके आदिवासी विकास मंत्री असतील. दादा भुसे शालेय शिक्षण मंत्रालय. संजय राठोड मृदा संपदा हे त्यांच्याकडे खातं असणार. मंगलप्रभात लोढा यांच्याकडे कौशल्य विकास मंत्रालयाची जबाबदारी असेल. खाते वाटप जाहीर झालेलं आहे आणि तो तपशील आपण स्क्रीनवर पाहता. चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री. राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री. चंद्रकांत पाटील उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री. गिरीश महाजन जलसंपदा मंत्री. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे कोणतं खातं आहे ते आपण पाहतोय. नगरविकास आणि गृहनिर्माण खातं एकनाथ शिंदेंकडे आहे. गृहमंत्री एकनाथ शिंदे आहेत. अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं आहे. अर्थ खातं कायम ठेवण्यामध्ये अजित पवार यशस्वी राहिलेले आहेत. या आधीच्या सरकारमध्ये सुद्धा नगरविकास मंत्रालय एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं. गृह खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं आणि अजित पवार अर्थमंत्री होते. मुख्यमंत्री
आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कोणतं खातं आहे ते आपण पाहतोय. चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल खातं देण्यात आलेलं आहे. धनंजय मुंडे यांना अन्न आणि पुरवठा, राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंपदा. या संदर्भात आपण आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. पंकजा मुंडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. पंकजाताई, माझा आवाज आपल्याला येत असेल अशी अपेक्षा. खूप खूप सर्वात आधी आपलं अभिनंदन. आपल्याला खातं मिळालेलं पर्यावरण हे खातं आपल्याला देण्यात आलेलं आहे. कशा प्रकारे पुढील 5 वर्ष आपण यासाठी काम कराल? धन्यवाद. कशा प्रकारे 5 वर्ष आपली या खात्याला घेऊन पुढे रूपरेषा असणार आहे? काय प्रतिक्रिया आपली पहिली या संदर्भातली? पंकजाताई, माझा आवाज येतोय आपल्याला? पंकजा मुंडे यांच्याशी काही तांत्रिक अडचणीमुळे आपला संपर्क तुटलेला आहे. त्यांच्याशी परत संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. त्यांना जे खातं मिळालेलं आहे त्या संदर्भात अभिनंदन केलं. त्यांनी या संदर्भात धन्यवाद मानलेला आहे. गुलाबराव पाटील पाणी पुरवठा मंत्रालय, दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री, संजय राठोड मृदा आणि जलसंधारण मंत्रालय त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. तर उद्योग मंत्री उदय सामंत कायम आहेत. उदय सामंत यांची काही वेळापूर्वी आपण प्रतिक्रिया जाणून घेतली. जी जबाबदारी आपल्यावर सोपवण्यात आलेली आहे त्याला पूर्णपणे पार पाडणार असं त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त केलेलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री, राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री, तर चंद्रकांत पाटील उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री, गिरीश महाजन यांना जलसंधारण मंत्रालय देण्यात आलेलं आहे. गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा विभागाची जबाबदारी असेल. दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री, संजय राठोड मृदा आणि जलसंधारण मंत्री, तर उदय सामंत हे उद्योग मंत्री असतील. काही मंत्र्यांना जुनीच खाती देण्यात आलेली आहे तर काहींची बदलण्यात आलेली आहे. दादा भुसे यांचं खातं बदलण्यात आलेलं आहे. महायुती सरकारचं खाते वाटप अखेर जाहीर झालेलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खाते वाटपाची उत्सुकता शिगेला जाऊन पोहोचली होती आणि या संदर्भात विरोधकांनी सुद्धा टीका टिप्पणी करण्यास सुरुवात केली होती. आता त्यानंतर खाते वाटप समोर आलेलं आहे. खाते वाटप जाहीर झालेलं आहे. कुणाला कोणतं खातं मिळालेलं आहे ते आपण पाहतोय. उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं कायम आहे. माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री असतील. दत्ता भरणे यांना क्रीडा, या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी जय महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक नरेंद्र कोठेकर सर जोडले गेलेले आहेत. नरेंद्र सर, खाते वाटप अखेर जाहीर झालेलं आहे. काही खाती जशाच तशी रिपीट झालेली आहेत तर काही खाते अदलाबदल झालेले आहेत. काय वैशिष्ट्य आहे या यादीमध्ये? तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे वैशिष्ट्य नक्कीच आहे. कारण या खाते वाटपाचा विलंब खूप झाला होता. तो विलंब यासाठीच होता की खाते बदल थोडासा व्हावा. म्हणजे एकनाथ शिंदे यांनी नगर विकास मला हवाय किंवा गृह विभाग हवाय अशी मागणी केली होती. भाजपने त्याच्यावरती गृह विभाग आपल्याकडेच राहील अशी ठाम भूमिका घेतली आणि फक्त ते भाजपकडे राहिले नाही तर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृह विभाग राहिलेला आहे. त्यांच्याकडे गृह, ऊर्जा, न्याय व नीती ही महत्वाची खाती आहेत ती देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवली आहेत मुख्यमंत्री या नात्याने. अजित पवार यांना त्यांना अपेक्षेप्रमाणे मागच्या वेळेला पण त्यांच्याकडे अर्थ व नियोजन होतं. यावेळेलाही त्यांना अर्थ नियोजन दिलंय. या इथे एक थोडासा केला म्हणजे मागच्या वेळेला राधाकृष्ण विखे पाटलांकडे महसूल होतं. ते महसूल खातं आता भाजपचेच चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलंय. तर राधाकृष्ण विखे पाटीलना जलसंधारण खातं दिलेलं आहे. हसन मुश्रीफांना वैद्यकीय शिक्षण, चंद्रकांत दादा पाटलांना मागच्या वेळेला पण उच्च तंत्र शिक्षण होतं. याही वेळेस व तंत्र शिक्षण मिळालेलं आहे आणि सोबतच संसदीय कार्यमंत्री म्हणजे संसदीय कार्यमंत्रीचा भार मिळालेला आहे. नव्याने यावेळेला आलेले गणेश नाईक यांना पर्यटन खातं दिलेलं आहे. दादा भुसेला शालेय शिक्षण दिलेलं आहे आणि उदय सामंत यांच्याकडे मागच्या वेळेला पण उद्योग खातं होतं. उद्योग खात्यामध्ये त्यांनी खूप चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्यांच्या नावाचा एक दबदबा निर्माण झाला होता उद्योगामध्ये. दावोसमध्ये गेल्यानंतरही ते मुख्यमंत्री यांनी चांगल्या पद्धतीची गुंतवणूक भारतात आणली होती. आपल्याला असं म्हणावं लागेल की त्यांना बक्षीस असावं की त्यांच्याकडचं खातं तसंच राहिलेलं आहे. दुसरं खातं तसंच राहण्यामध्ये दुसरं नाव आहे ते म्हणजे मंगलप्रभात लोढा. त्यांच्याकडे कौशल्य विकास, रोजगार ही खाती होती. त्यांनी त्याच्यामध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी केल्या होत्या. तरुणांना रोजगार कसा उपलब्ध होईल, तरुणांच्या रोजगारासाठी
नवीन नवीन संधी कशा उपलब्ध होतील याच्यासाठी त्यांच्या वेळेला खातं हे आलं होतं तेव्हा त्यांनी बऱ्याच चांगल्या गोष्टी केल्या होत्या. तर त्यामुळे यावेळेलाही त्यांना तेच खातं दिलं गेलेलं आहे. काही नवीन जे मंत्री आलेले आहेत जसे अशोक उईके आहेत किंवा अतुल सावे आहेत यांना आदिवासी विकास, यांना पंकजा मुंडे यांना पर्यावरण असं खातं जर बघितलं तर एकूण समतोल कसा साधावा म्हणजे एक वाक्य होतं यांचं की माझी जी टीम आहे ती विश्वचषक जिंकून आलेली टीम आहे. तर ही देवेंद्र फडणवीस यांच्या ज्या टीम मधली ही जी माणसं आहेत ही पुढच्या 5 वर्ष एकाधिक चांगलं काम करतील आणि त्यांच्या सक्षमतेनुसार त्यांना खाते वाटप दिल्याचं आता तरी दिसून येत आहे. आणि एकूण जर आपण बघितलं तर भाजपकडे जी खाती राहिली त्याच्यामध्ये या संपूर्ण मंत्रिमंडळावरती अर्थात त्यांचं संख्याबळ पण जास्त आहे, मुख्यमंत्री त्यांचे आहेत, त्यामुळे भाजपाचा पूर्ण वरचष्मा आहे. जी वरचष्मा तर भाजपाचा दिसतोय, पण आपल्याला जे नवीन चेहरे यावेळेला मंत्रिमंडळात दिसत आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा काय वैशिष्ट्य आहे तेही आपण प्रेक्षकांसमोर मांडा. की नरहरी झिरवाळ झाले, संजय सावकारे, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, नितेश राणे यांनी पहिल्यांदा कॅबिनेट म्हणून शपथ घेतलेली आहे. त्यांना जी खाती मिळालेली आहे त्या प्रकारचं काय त्यांना खातं देण्यासंदर्भात पक्षश्रेष्ठींनी विचार केला असावा. आपण म्हणताय त्याप्रमाणे कोकणातून नितेश राणे येतात त्यामुळे त्या आणि बंदर ही जी महत्वाची 2 खाती आहेत ती कोकणाकडे असावी असा एक आग्रह पाहत तर ते देवेंद्र फडणवीस यांनी तो आग्रह पूर्ण केल्याचं दिसतंय आणि ती खाती त्यांच्याकडे दिली आहेत. आपण म्हणाल त्याप्रमाणे शिवसेनेकडे आलेली जी खाती बघितली आपण तर त्याच्यामध्ये त्यांनाही चांगली खाती मिळालेली आहेत. म्हणजे नगरविकास त्यांच्याकडे राहिले, सार्वजनिक उपक्रम त्यांच्याकडे राहिले आणि त्याचबरोबर तुम्ही उल्लेख केला की नवीन मंत्र्यांना कोणती खाती दिली ज्यांनी पहिल्यांदाच मंत्रिमंडळाची शपथ घेतलेली आहे किंवा पहिल्यांदाच जे मंत्री झालेले आहेत अशांना पण चांगली जबाबदारी दिल्याचं आता तरी दिसून येतं. जसं माणिकराव कोकाटे हे यांना थेट कृषी खातं दिलेलं आहे. जयकुमार गोरे असतील, नरहरी झिरवाळ असतील किंवा संजय सावकारे असतील या सर्वांना त्यांच्या याच्याप्रमाणे खूप चांगली खाते वाटप मिळाल्याचं तरी असं दिसून येत आहे. पण या खाते वाटपातून एक बाब, जेव्हाही खाते वाटप होतं कोणत्याही सरकारचं त्यावेळेला जेव्हा खात्यामध्ये अदलबदल होते किंवा फेरबदल होतात त्यावेळेला कुणाचं डिमोशन तर कुणाचं प्रमोशन असं सुद्धा त्यातून आपल्याला समोर दिसतं. तर यामध्ये कुणाचं प्रमोशन डिमोशन दिसतंय? डिमोशन असं कोणाचं दिसत नाहीये. नरेंद्र सर, मी जरा आपल्याला 1 मिनिट थांबवतो. माधुरी मिसाळ आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. माधुरी ताई, आपल्याला माझा आवाज येतोय असं अपेक्षित आहे. सर्वात आधी आपलं खूप खूप अभिनंदन आणि आपली काय पहिली प्रतिक्रिया? खूप मोठा विश्वास पार्टीने माझ्यावर दाखवलाय. खूप चांगले खाती आणि माननीय एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर मेन काम करण्याची संधी दिलेली आहे आणि बाकीची पण खूप चांगली खाती दिलेली आहे. त्याच्यामध्ये खूप चांगलं काम मी करून दाखवेल आणि पक्षाचा विश्वास सार्थ ठरवेल. जी, धन्यवाद माधुरीजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. आपल्यासोबत या संदर्भातली चर्चा करण्यासाठी नरेंद्र सर आहेत. नरेंद्र सर, आपण चर्चा करत होतो या संदर्भातली की प्रमोशन आणि डिमोशनचा जो भाग येतो की ज्या वेळेला फेरबदल होतात त्या संदर्भात आपली चर्चा सुरू होती. तर कुणाचं यावेळेला प्रमोशन झालंय आणि कुणाचं डिमोशन झालंय? नरेंद्र सर, माझा आवाज येतोय आपल्याला? हो, नक्की नक्की. आपली चर्चा आपण कंटिन्यू करूयात. आपण बोलत होतो की कोणाचं डिमोशन आणि कोणाचं प्रमोशन झालेलं आहे या फेरबदलामध्ये. डिमोशन नक्कीच कोणाचं झालेलं नाहीये कारण ही सर्व खाती ही त्या प्रमाणात महत्वाचीच असतात. फक्त कार्यशैली कशी माणसाची आहे, त्या मंत्र्याची कार्यशैली कशी आहे. कारण कोणतंही खातं कुठल्याही विभागाचा विकास करणं मंत्र्याच्या कार्यक्षमतेवरती अवलंबून असतं. त्यामुळे कुठलंही खातं हे कमीपणाचं नसतं. एक आपण म्हणू शकतो की काही खाती मलईदार असतात, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त निधी आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे त्यांना एक राजकीय शब्द आहे की मलईदार खाते असतात. त्या मलईदार खात्यांकडे नेहमीच राजकीय ओढा असतो. पण ही मलईदार खाती तरी छोट्या खात्यामध्ये पण आपल्याला चांगलं काम करता येतं. म्हणजे एक उदाहरण म्हणून मी सांगतो की आर पाटील जे राज्याचे गृहमंत्री होते, नंतर उपमुख्यमंत्री होते, त्यांच्याकडे पहिलं पाणी पुरवठा हे खातं आलं होतं. त्यांनी गावागावामध्ये पाणी पुरवठा कसा होईल याच्याकडे लक्ष वेधलं आणि जे खातं उपेक्षित म्हणून मानलं जायचं त्या खात्याला चांगला दर्जा आणि चांगलं नाव मिळून दिलं होतं. त्यामुळे आता आपण असं नाही म्हणता येणार आपल्याला की कोणाचं डिमोशन झालेलं आहे कारण सर्वच खाती ही तेवढ्याच महत्वाची असतात. राज्य सरकारमध्ये जे विभाग आहेत ते सगळे विभाग हे समकक्ष असतात आणि त्या समकक्ष विभागांमध्ये आपलं नेतृत्व कसं कौशल्य कसं दाखवायचं ही त्या मंत्र्याची जबाबदारी आहे. जी, आपल्यासोबत भरत गोगावले जोडले गेलेले आहेत. भरतजी, आपलं खूप खूप स्वागत. जय महाराष्ट्र. सर्वात आधी आपलं खूप खूप अभिनंदन. आपली पहिली प्रतिक्रिया काय?
हो सिद्धेश्वर की बोला. हा बोला. भरत शेठ, आपलं खूप खूप अभिनंदन. आपली पहिली प्रतिक्रिया काय? धन्यवाद, आभारी आहे. काय आपली पहिली प्रतिक्रिया? आपल्याला पहिल्यांदा वर्णी लागलेली आहे मंत्रिमंडळात आणि आपल्याला जे खातं मिळालेलं आहे, कशा प्रकारे आपण हे कराल, प्रतिक्रिया द्याल याची? बघा हॅलो बोला जरा परत विचारा. काय आपली पहिली प्रतिक्रिया काय? आपल्याला जे खातं मिळालेलं आहे, समाधानी आहात? समाधानी आनंदी आहे आम्ही. कारण जे आमच्या आयुष्यातलं सोनं झालेलं आहे. जी. कारण एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलग्याला हम्म, एकनाथ शिंदे साहेबांनी एवढं कॅबिनेट मंत्रीपद दिलेलं आहे हम्म, आणि त्यानंतर ही खाती पण आमची दिली शेतकऱ्यांच्या ह्याच्याची. हम्म. त्यासाठी आम्ही समाधानी आहोत. कशा प्रकारे पुढील 5 वर्ष या खात्याची जबाबदारी सांभाळाल? जी योग्य रीतीने सांभाळायची ती सांभाळू आम्ही. शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. काळजी करायचं कारण नाही. जी, मागच्या वेळेला फार नाराजी होती, आपल्या नाराजीची फार चर्चा झाली होती. आता रोजगार खातं मिळालेलं आहे, रोजगार हमी खातं, तर आता समाधानी आहात. कशा प्रकारे समाधान व्यक्त कराल? परत दुरुस्ती करतो. मी ज्या वेळेला मंत्रीपद मागच्या वेळेला सोडलं तर मी नाराज होण्याचं कारण काहीच नाही. जी, पण बरीच चर्चा झाली होती आपल्या नाराजीची. त्या वेळेलापासून समाधानी आहे आणि त्याचं फळ शिंदे साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे. जी जी, धन्यवाद भरतजी आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. हे भरत गोगावले होते, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले जय महाराष्ट्राशी संवाद साधत होते आणि त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानलेले आहे की सर्वसामान्य माणसाला कॅबिनेट मंत्रीपदी त्यांनी बसवलं, जबाबदारी दिली आणि जो विश्वास ठेवला त्यासाठी त्यांनी आभार मानलेले एकनाथ शिंदे यांचे. आणि जी जबाबदारी आपल्याला देण्यात आलेली आहे ती योग्यपणे पार पाडणार असं सुद्धा त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं. आपल्यासोबत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक नरेंद्र कोठेकर सर आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा कंटिन्यू करूयात. नरेंद्र सर, माझा आवाज आपल्याला येतोय? खातेवाटप कसं आहे त्या संदर्भातला जो तपशील स्क्रीनवर येतोय तो आपण पाहतोय. चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री, राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री, चंद्रकांत पाटील उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री, गिरीश महाजन जलसंधारण मंत्री, गुलाबराव पाटलांकडे पाणीपुरवठा मंत्रालय गेलेलं आहे. दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री असतील. याआधी दीपक केसरकर यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्रालय होतं. संजय राठोड यांच्याकडे मृदा आणि जलसंधारण मंत्रालय असणार. तर उदय सामंत यांच्याकडे उद्योग मंत्रालयाची जबाबदारी असणार. आपण पाहतोय की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला कॅबिनेटमध्ये कोणकोणती खाती गेलेली आहेत. तर अजित पवार यांना अर्थ, राज्य उत्पादन शुल्क खातं त्यांच्याकडे असणार. हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्रालय, अदिती तटकरे महिला आणि बाल कल्याण मंत्रालय, धनंजय मुंडे यांना अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. बाबासाहेब पाटील सहकार विभाग त्यांच्याकडे असेल. मकरंद पाटील मदत आणि पुनर्विकास, दत्ता भरणे क्रीडा आणि युवक कल्याण हे खातं त्यांच्याकडे असणार आहे. तर माणिकराव कोकाटे कृषी मंत्री, नरहरी झिरवाळ अन्न आणि प्रशासन मंत्री असतील. स्क्रीनवर आपण पाहत आहे हे शिवसेनेचे सर्व आमदार आहेत जे आता कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. त्यानंतर त्यांना कोणतं खातं मिळालेलं आहे ते आपल्या स्क्रीनवर येतं आहे. भरत गोगावले यांच्याशी थोड्या वेळ आधी आपण संपर्क साधला आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावेळेला त्यांनी सर्वात आधी एकनाथ शिंदे यांचे आभार मानलेले आहे की त्यांनी एका सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना कॅबिनेट मंत्रीपदी विराजमान केले. जे खातेवाटप जाहीर झालेलं आहे त्याचा तपशील सातत्यानं आपल्या स्क्रीनवर येतोय तो आपण पाहतोय. अशोक उईके यांना आदिवासी विकास खातं गेलेलं आहे. शंभूराज देसाई पर्यटन आणि खनिकर्म, ॲडव्होकेट आशिष शेलार यांना सांस्कृतिक कार्य आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास खातं असणार. अदिती तटकरे महिला आणि बाल विकास, शिवेंद्रसिंह भोसले यांना सार्वजनिक बांधकाम मंत्रालय सोपवण्यात आलेलं आहे. माणिकराव कोकाटे कृषी मंत्री असतील. जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्रालय त्यांना सोपवण्यात आलेलं आहे. नरहरी झिरवाळ अन्न आणि औषध प्रशासन, संजय सावकारे टेक्स्टाईल खातं त्यांच्याकडे गेलेलं आहे. संजय शिरसाट सामाजिक न्याय,
प्रताप सरनाईक परिवहन मंत्रालय, भरत गोगावले रोजगार हमी मंत्रालय त्यांना सोपवण्यात आलेलं आहे. सोबतच फलोत्पादन आणि मिठागर जमीन हे खातं देखील त्यांच्याकडे असणार. मकरंद जाधव पाटील मदत आणि पुनर्वसन, सोबतच नितेश राणे पहिल्यांदा कॅबिनेटपदी त्यांची वर्णी लागली. मत्स्य आणि बंदरे हे महत्त्वाचं मंत्रालय त्यांना सोपवण्यात आलेलं आहे. आकाश फुंडकर कामगार राज्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे. बाबासाहेब पाटील सहकार खातं त्यांच्याकडे असणार. प्रकाश आंबेडकर आरोग्य राज्यमंत्री असतील. माणिकराव कोकाटे आपण पाहतोय कृषी मंत्री असतील, जे धनंजय मुंडे यांच्याकडे आधीच्या सरकारमध्ये हे खातं होतं. नरहरी झिरवाळ अन्न आणि औषध प्रशासन त्यांच्याकडे असणार. मकरंद पाटील मदत आणि पुनर्वसन, बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार खातं असणार आहे. जे राज्यमंत्री आहेत त्यांना देखील महत्त्वाची खाती मिळालेली आहेत. माधुरी मिसाळ यांना नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, मेडिकल एज्युकेशन, अल्पसंख्याक विकास हे खातं त्यांना मिळालेलं आहे. राज्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. आशिष जयस्वाल यांनी देखील राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अर्थ, कृषी, मदत आणि पुनर्वसन, कायदा आणि न्यायालय, कामगार हे देखील आशिष जयस्वाल यांच्याकडे महत्त्वाचं खातं सोपवण्यात आलं आहे. पंकज भोयर यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ग्रामीण, गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार राज्यमंत्री असतील. मेघना बोर्डीकर राज्यमंत्री, त्यांना आरोग्य राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. पाणी पुरवठा, ऊर्जा, महिला आणि बाल विकास राज्यमंत्रीपद त्यांच्याकडे असेल. इंद्रनील नाईक उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च तंत्र शिक्षण याचं राज्यमंत्रीपद त्यांच्याकडे असणार. योगेश कदम यांनी देखील राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. गृह, शहरी भागातलं आणि महसूल, अन्न, नागरी पुरवठा, ग्रामविकास, अन्न आणि औषध प्रशासनाचं राज्यमंत्रीपद त्यांच्याकडे असेल. राष्ट्रवादीला महत्त्वाची खाती मिळालेली आहे. ती कोणती तर अर्थ आणि नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, वैद्यकीय शिक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्याक खातं देखील राष्ट्रवादीला मिळालेलं आहे. महिला आणि बाल कल्याण खातं देखील राष्ट्रवादीला मिळालेलं आहे. कृषी, अन्न आणि औषध प्रशासन, विशेष सहाय्य हे देखील खातं राष्ट्रवादीला मिळालेलं आहे. राष्ट्रवादीला मिळालेली खाती आणि त्यातले काही मंत्र्यांचा तपशील आपण स्क्रीनवर पाहतात. राष्ट्रवादीचं खातेवाटपमध्ये कुठे कुठे कोणतं खातं राष्ट्रवादीच्या कोणत्या मंत्र्यांना मिळालेलं आहे तो तपशील आपण पाहत होतो. त्यानंतर आता आपण पाहतोय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे कोणतं खातं आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील, तर नगर विकास मंत्रालय आणि गृहनिर्माण मंत्रालय एकनाथ शिंदे यांना मिळालेलं आहे. तर अर्थ मंत्रालय अजित पवार यांना मिळालेलं आहे. त्यानंतर भाजपाचे 4 महत्त्वाचे हे चेहरे आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील. महसूल खातं आधी राधाकृष्ण विखे पाटलांकडे होतं, जे आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आहे. त्यानंतर आपण शिवसेनेचे काही हे महत्त्वाचे नेते आहेत, त्यांना कोणतं खातं मिळालेलं ते पाहतोय. उदय सामंत उद्योगमंत्री कायम ठेवण्यात आलेला आहे. संजय राठोड मृदा आणि जलसंधारण मंत्रालय त्यांना सोपवण्यात आलेलं आहे. दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री असतील. पाणी पुरवठा मंत्रालय गुलाबराव पाटील यांना पुन्हा देण्यात आलेलं आहे. याआधीसुद्धा पाणी पुरवठा मंत्रालय त्यांच्याकडे होतं. त्यानंतर आपण गणेश नाईक पहिल्यांदा मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करून घेण्यात आलेला आहे. पर्यटन मंत्रालय त्यांना असेल. मंगलप्रभात लोढा कौशल्य विकास मंत्रालय कायम ठेवण्यात आलेलं आहे. जयकुमार रावल राजशिष्टाचार मंत्रालय त्यांच्याकडे असेल. पहिल्यांदा या मंत्रिमंडळात सामील झालेल्या पंकजा मुंडे 2014मध्ये त्या होत्या. पर्यावरण खातं त्यांना सोपवण्यात आलेलं आहे. हसन मुश्रीफ आपण पाहतोय, हसन मुश्रीफांकडे वैद्यकीय शिक्षण असेल. धनंजय मुंडे आधी कृषी मंत्री होते, आता अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय त्यांच्याकडे असणार. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी कुणाल भोईते जोडले गेलेले आहेत. कुणाल, ही यादी जाहीर झालेली आहे, काय वैशिष्ट्य आहे यादीचं? नक्कीच श्रेयस, एकंदरीत पाहायचं झालं तर मागच्या वेळेस जे मंत्री ज्या पदांवरती होते त्यामधले एक उदय सामंत असतील ते उद्योग मंत्रालयावरतीच कायम आहेत. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर हसन मुश्रीफ देखील त्याच मंत्रालयावरती कायम राहिलेले पाहायला मिळत आहेत. मात्र त्या ठिकाणी खांदेपालट झालेली पाहायला मिळते. शंभूराज देसाई पहिले राज्य उत्पादन शुल्क या मंत्रालयामध्ये होते, मात्र पर्यटन आणि खनिकर्म हे त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. आणि एकंदरीतच जी महत्वाची खाती आहेत ती सर्वच मध्ये समसमान वाटलेली पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एकंदरीतच हा सगळा मंत्रिमंडळाचा विस्तार हा गेल्या आठवडा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर
ते तरी खाते वाटप लवकर झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी जी आहे ती जी. विरोधकांसोबतच मंत्र्यांना सुद्धा होती आणि ही उत्सुकता आता संपुष्टात आलेली आहे. प्रत्येक मंत्र्यांना आता स्वतःचं स्वतंत्र खातं जे आहे ते देण्यात आलेलं आहे, कारण अधिवेशन संपलेलं आहे. अधिवेशनाचं सूप वाजल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार खाते वाटप जे आहे ते होईल असं म्हटलं जात जी. होतं. तोच आता खाते वाटप झालेला आपल्याला पाहायला मिळतो. कुणाल, आपण पाहतोय खाते वाटप जाहीर झालेलं आहे, संपूर्ण यादी आपल्याकडे आलेली आहे, ती प्रेक्षकांना आपण दाखवतोय. आता आपण पक्षानुसार कशा प्रकारे कुणाला काय खाती मिळालेली आहेत ते मी प्रेक्षकांना सांगतो, त्यानंतर आपण चर्चेवर परत येऊयात. भाजपाकडे कोणती खाती आपण ती पाहतोय तर महसूल, जलसंधारण, उच्च तंत्र शिक्षण, कौशल्य विकास, सांस्कृतिक, वन, राजशिष्टाचार, पर्यावरण, माहिती तंत्रज्ञान, ग्राम विकास आणि मत्स्य व्यवसाय, ही जी खाती भाजपाकडे आलेली आहेत कुणाल, तर काय बघता की सातत्यानं बोललं जातं तर मलाईदार खाती ही भाजप आपल्याकडेच ठेवणारच आहे, म्हणून आता ही खाती भाजपाकडे गेलेली आहे, तर त्या संदर्भात आपली काय माहिती? नक्कीच श्रेयस, पहिल्या दिवसापासून खाते वाटप कधी होणार हा विरोधकांचा सवाल होता आणि मलाईदार खाती जोपर्यंत आपल्याकडे येत नाही तोपर्यंत खाते वाटप होणार नाही अशा प्रकारचा देखील आरोप हा विरोधकांकडून केला जात होता. मात्र आता जर पाहिलं तर सर्वच खाती ही समसमान वाटली गेलेली पाहायला मिळत आहेत आणि एकंदरीतच गृह खातं आणि महसूल खातं हा शिवसेनेकडे असावा यासाठी एकनाथ शिंदे यांनी यांचं पाठपुरावा होता. मात्र त्यांना फक्त आता गृहनिर्माण आणि नगरविकास खातं देण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे अन्य जी खाती आहेत ती शिवसेनेकडे राहिलेली आहेत. मात्र जी महत्वाची खाती आहेत म्हणजे अर्थ असेल, गृह असेल, ही राष्ट्रवादी आणि भाजपकडे राहिलेली आहेत. त्यामुळे एकंदरीतच सर्व समसमान वाटप जे आहे ते या खाते वाटपामध्ये आपल्याला दिसून येत आहे. श्रेयस, काही शिवसेनेचे नवीन चेहरे देखील आपल्याला या मंत्रिमंडळात दिसत आहेत, त्यांना जी महत्वाची खाती मिळालेली आहे. शिवसेनेचे काही ठाण्यातले प्रताप सरनाईक आपण बघितलं, त्यांनी मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालेलं आहे, तर काय त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत का, किंवा हे जे नवीन चेहरे आहेत ते कशा प्रकारे या खात्याची जबाबदारी पार पाडतील? पत्रकार म्हणून आपण विधान भवनामध्ये इतके दिवस त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो, त्या काय सध्या वाटतं आपल्याला? नक्कीच ज्यावेळेस आम्ही खाते वाटपाबद्दल आमदारांच्या प्रतिक्रिया घेतल्या म्हणजे मंत्र्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यावेळेस त्यांचं एकच म्हणणं होतं, साहेब जी जबाबदारी देतील ते आम्ही पार पाडू किंवा महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करू. मात्र नवीन चेहऱ्यांमध्ये सर्वाधिक ओळखीचा आणि सगळ्यांमध्ये प्रचलित असणारा चेहरा म्हणजे भरतशेठ गोगावले यांच्याकडे रोजगार हमी हे खातं मिळालेलं आहे. त्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया आपल्या जय महाराष्ट्राला पण दिलेली आहे की जे काही काम असेल ते आम्ही निष्ठेने पार पाडू अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. त्याचप्रमाणे प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन खातं आहे. परिवहन खात्यामध्ये सगळ्यात जास्त म्हटलं तर योजनेचा प्रभाव आहे. मागील काही वर्षांपासून परिवहन खातं हे डबघाईला आलेलं पाहायला मिळालं होतं. मात्र आता परिवहन खातं हे नो लॉस नो प्रॉफिट वरती चालताना पाहायला मिळतंय. त्यामुळे परिवहन खात्यामध्ये काही सुधारणा प्रताप सरनाईक करतायत का? कारण पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये सरकारच्या मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही मंत्र्यांचं ऑडिट करणार आहे की कोण मंत्री कशा प्रकारे काम करते आणि त्यानंतरच 2.5 वर्षानंतर खांदेपालट होणार आहे. त्यामुळे कुठल्या मंत्र्याचं काम हे मंत्रीपद मिळाल्यानंतर समाधानकारक राहील किंवा असमाधानकारक राहील हे पाहणं महत्वाचं असणार आहे. ही पण आता मंत्र्यांची परीक्षा असणार आहे. 2.5 वर्ष योग्य काम नाही केलं तर पुन्हा फेरबदल होऊ शकतो. तुर्तास धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. अखेर महायुती सरकारचं खाते वाटप जाहीर झालेलं आहे. कोणाला काय खातं मिळालेलं आहे, कोण कुठल्या मंत्रालयाची जबाबदारी पार पाडणार, तो सर्व तपशील आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आपल्या स्क्रीनवर सातत्यानं आपल्याला कोणतं खातं कोणाकडे गेलेलं आहे ते दिसतोय, तो तपशील. त्यानंतर आपण या संपूर्ण संदर्भातल्या प्रतिक्रिया देखील या मंत्र्यांच्या, नवनिर्वाचित मंत्र्यांच्या जाणून घेतलेल्या आहेत. या संदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांची देखील प्रतिक्रिया जय महाराष्ट्रावर समोर आली. त्यांनी सर्वात आधी जनतेचे आभार मानले, त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे आभार मानलेले आहेत की त्यांना ही जबाबदारी त्यांनी दिली आणि त्यानंतर उद्योग मंत्रालय त्यांच्याकडे आधी होतं, पुन्हा त्यांना उद्योग मंत्री म्हणून कायम ठेवण्यात आलेलं आहे. जी जबाबदारी आपल्याला सोपवण्यात आलेली आहे, कोणतंही खातं असो जबाबदारी योग्यरित्या पार पाडणार अशी सातत्यानं प्रतिक्रिया सर्व या मंत्र्यांकडून समोर आलेली आहे. भरत गोगावले यांना रोजगार हमी मंत्रालय सोपवण्यात आलेलं आहे. त्यांनी सुद्धा सामान्य कार्यकर्त्याला कॅबिनेट मंत्री बनवलं, यासाठी एकनाथ शिंदे यांचे आभार मानलेले आहेत. माधुरी मिसाळ यांनी देखील जय महाराष्ट्र प्रतिक्रिया दिली की सर्वसामान्य माणसाला
इतक्या उच्च पदावर बसवण्यासाठी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले आहेत त्यांनी आणि जी जबाबदारी आपल्यावर सोपवण्यात आलेली आहे ती जबाबदारी योग्यरित्या पार पाडणार असं आश्वासन राज्याच्या जनतेला या सर्व मंत्र्यांनी जय महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेत दिलेलं आहे. खातेवाटप जे जाहीर झालेलं आहे अतुल सावे यांच्याकडे ओबीसी विकास मंत्रालय असणार, शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, अशोक उईके आदिवासी विकास मंत्रालय, तर ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान विभाग असणार आहे. जयकुमार गोरे ग्रामविकास पंचायती राज हे मंत्रालय त्यांच्याकडे असणार, संजय सावकारे वस्त्रोद्योग मंत्रालय, तर नितेश राणे मत्स्य व्यवसाय मंत्रालय त्यांच्याकडे असणार. बंदरे आणि मत्स्य व्यवसाय या 2 विभागाची जबाबदारी नितेश राणे यांच्याकडे असणार आहे. जे खातेवाटप जाहीर झालेलं आहे त्याची आपण यादी समोर पाहतोय आपल्या स्क्रीनवर. सातत्यानं एकामागे एक तपशील समोर येतोय. ही खातेवाटप जे जाहीर झालेलं आहे त्याचा तपशील सातत्यानं आपल्या स्क्रीनवर समोर एकामागोमाग एक आपल्याला पाहायला मिळतोय. जे खातेवाटप जाहीर झालेलं आहे ते आपण पाहतोय. कुणाला कोणतं खातं मिळालेलं आहे त्या संदर्भातला आपण तपशील पाहतोय. खातेवाटप जाहीर झालेलं आहे. महायुती सरकारचं खातेवाटप जाहीर झालं आहे. 45 मंत्र्यांना खाती वाटप करण्यात आलेली आहे.